कॉन्सर्ट झाला होता आणि त्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सची विक्री केली गेली. 2 तरुणांना जीव आपला गमवावा लागला आहे ड्रग्सच्या नादात. बघा, असं आहे, या घटनेबद्दल मला माहिती नाही आहे, परंतु मला माहिती असली काय किंवा नसली काय, मला विश्वास आहे मुंबईचे पोलीस हे तात्काळ ॲक्शनमध्ये आले असतील. गृह विभागाने त्यांचं काम चालू केलं असेल. हे जे कोण होते, हे पुरवणारे कोण होते, ते आलं कसं, याची पूर्णपणे चौकशी करून यामध्ये जेही कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, हा मला विश्वास आहे. बघा, ज्या ज्या ठिकाणी, वर्षाताई काय बोलतात मला माहीत नाही आहे, पण ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने लोकांना त्रास देणारे, सामाजिक व्यवस्था बिघडवणारे हे जे कोण हरामखोर विकृत आहेत, मग ते महिलांच्या बाबतीमध्ये असू दे, युवकांच्या बाबतीमध्ये असू दे, मुलांच्या बाबतीमध्ये असू दे, ड्रग्स सारख्या प्रकरणामध्ये असू दे, ते कोणीही असले तरी त्यांना सोडलं जाणार नाही. हे देवाभाऊचं राज्य आहे, हे महायुतीचं सरकार आहे आणि यामध्ये महिला, मुली, युवक यांच्यावरती जर अशा पद्धतीने काही अत्याचार झाले तर झिरो टॉलरन्स पॉलिसी ही सरकारची आहे. ताई, अशी एक चर्चा आहे की एकनाथ शिंदेंवर फडणवीस नाराज आहे का, त्यांना कुठल्याही कार्यक्रमात तुम्हाला कुठे दिसले मला माहीत नाही. जितकं मला माहिती आहे, कार्यकर्ता म्हणून देवेंद्रजींचे आणि शिंदे साहेबांचे अतिशय चांगले आणि सुदृढ असे संबंध आहेत. त्यामुळे मला असं कधी दिसलंही नाही आणि मला कधी जाणवलंही नाही. ते त्यांचं उत्तर ते काय म्हणतायत त्यांची लोक देतील, मला माहीत नाही आहे. परंतु मुख्यमंत्र्यांचं सगळीकडे लक्ष आहे आणि त्यामुळे चांगलं आणि दर्जेदार काम हे राज्यामध्ये होताना दिसतंय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्रायव्हेट दर्शन घेऊन, म्हणजे 3,000 रुपये घेऊन लाईनमध्ये उभं राहून प्रायव्हेट दर्शन करण्याचं रॅकेट समोर आलं आहे. त्याच्यावरही कारवाई होईल. या सगळ्या बातम्या मला तुमच्या माध्यमातून कळाल्या, पण मी तुम्हाला हेच सांगते, मला माहिती असणं किंवा नसणं हा नंतरचा भाग आहे, परंतु जिथे जिथे असे प्रकार होतात त्या सगळ्यांवरती कारवाई होणार. धन्यवाद.